मी हातकळे उपसरपंच माहुती कांबळे. हातकळेचा विकास करत असताना सुरुवातीला आम्ही हातकळे गाव निर्माण करायचं ठरवलं. त्याप्रमाणे संपूर्ण गावाची पूर्ण गाव हाताळण्यासाठी निर्माण करायचा प्राप्त केला. त्यानंतर आमच्या हातकळ्यातील ग्रामपंचायत मुसोबा देवालय आहे. त्या मुसोबा देवालयाची वर्षातून एक वेळ सालाप्रमाणे आम्ही यात्रा करतो. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. त्यानंतर धार्मिक स्थळाचा उल्लेख करायचा जर झाला तर काही महादेव मंदिर आहे, रेणुका मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. तसेच आमच्या गावाचा जर विचार केला तर आमच्या गावाच्या पूर्व बाजूला अशा खंडाची 2 नंबरची एमआयडीसी पंचतारांची 5 एमआयडीसी आहे. या एमआयडीसी झाल्यामुळे आमच्या गावातील बऱ्याचशाच तरुण मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. तसेच हातकवड्याच्या पश्चिम बाजूला खाणीचा पट्टा बराचसाच आहे. रेशन वगैरे खाणपट्टा बराचसाच आहे. आता लोकसंख्या देशाची वाढत असल्यामुळे राहणीमान सुद्धा लोकांचं वाढत चालू आहे आणि या राहणीमानाप्रमाणे बांधकामात सुद्धा चालू आहे. त्याचप्रमाणे वाळूचा जर विचार केला तर वाळू पावसाळ्यात मिळत नाही, उन्हाळ्यात दर वाढतात, पावसाळ्यात दर वाढतात. त्या वाळूच्या ह्याच्यावर वाळू कशी उपलब्ध करावी हा विचार दृष्टिकोन पुढे ठेवून पंचायत समिती सदस्य तानाजी जोंधळेकर यांनी आपल्या क्रेशरच्या प्लॅन जवळ एक दगडापासून वाळू कशी तयार होते आणि बांधकामासाठी कशी वापरता येईल त्याचा एक प्रोजेक्ट पंचायत समिती सदस्य तानाजी जोंधळेकर साहेबांनी यशस्वी केलेला आहे. तसेच आमच्या गावात आमचं गाव हे दूधगंगे नदीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि आमच्या ग्रामस्थांनी पूर्ण शासनावरच अवलंबून न राहता आमच्या सर्व ग्रामस्थांनी बँकेतून लोन काढून 2,40,00,000ची योजना केली आणि ती 2,40,00,000ची योजना केल्यापासून आधी ग्रामस्थांनी लाखों दिवस खर्च करून ऊस हे आमच्या गावचं प्रमुख पीक आहे आणि या ऊसाच्या जीवावरच हे 2,40,00,000चं लोन अवघ्या 3 वर्षात मिळून दिलं आणि आमदार बंटी पाटील साहेबांनी त्यासाठी 25% सबसिडी म्हणजे जवळजवळ 55 लाख रुपयाचा निधी आम्हाला शासनाकडून आमदार बंटी पाटील साहेबांनी मिळवून दिला. त्याचप्रमाणे काही सहकारी संस्था सुद्धा आहे, सोसायटी आहे. तसेच आमच्या गावात 8वी ते 10वीपर्यंत एक हायस्कूल आहे, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी असे व्यवसायावर माहिती सांगतो की मी आता 5 वर्षे उपसरपंच म्हणून काम करतोय. परंतु जे काही पंचायत समितीचे एस्टिमेट होतात ते इंग्लिशमधून असतात आणि आमच्या ग्रामपंचायतीला शक्यतो सगळ्याच ग्रामपंचायतीला अशी कोण सुशिक्षित अशी कोण ही नसतात. माझं BA शिक्षण झाले तरी सुद्धा मला ही MD का द्या आणि MD इंग्लिशमध्ये होत असल्यामुळे 1 लाखाचं काम आहे 3 लाखाची MD असा काही प्रकार